जळगावच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी दरेगावात शिंदेंची भेट घेतलेली आहे। महायुती उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी रेश्मा काळे आणि शिंदेंची चर्चा झाली। शिंदेंच्या आदेशानंतर रेश्मा काळे उद्या माघार घेण्याची शक्यता आहे। तर जळगावच्या बंडखोर रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। महायुती उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी रेश्मा काळे आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। शिंदेंच्या आदेशानंतर रेश्मा काळे उद्या माघार घेण्याची शक्यता आहे। जळगावच्या निवडणुकीमध्ये बंडखोर म्हणून रेश्मा काळे उभ्या आहेत आणि त्यानंतर आता महायुती उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी काळे आणि शिंदेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। जळगाव आणि नाशिकचाही तिढा होता तोही सुटला। जळगावच्या देखील रेश्मा काळे त्या उमेदवार होत्या, त्यांनाही सांगितलं मी गुलाबराव पाटलांशी बोललो की आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतो तर आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येईल, शिवसेनेची सगळी मदत त्यांना मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। शंभूराज देसाई आले होते पालकमंत्री, त्यांची देखील बैठक महायुतीची होईल आणि त्या बैठकीमध्ये देखील चर्चा होऊन शेवटी महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय। महायुतीचे उमेदवार सगळीकडे जे बिनविरोध झाले ते वगळता जेवढ्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून आम्ही लढवतोय। महायुती म्हणून आम्ही त्या निवडणुका जिंकणार, कारण बहुमत आमच्याकडे।